पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आज 17व्या अध्यायातील 28वा श्लोक घ्यायचा आहे। हा शेवटचा श्लोक आहे। मागे 14 तारखेला झालेल्या प्रवचनानंतर मध्ये खंड पडला। त्यामध्ये घरात झालेल्या दुःखद घटना, त्यात माझ्या पत्नीचं निधन झालं। त्यामुळे आजपर्यंतचे दिवस थांबले। आता आजपासून नित्याचं प्रवचन चालू होईल। अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह। ज्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही, सात्विक श्रद्धे वाचून जर कोणी कोणत्याही प्रकारचं यज्ञ हवन करत असेल, त्याच्यानंतर कोणतंही दान देत असेल किंवा कसल्याही प्रकारे त्याने आचरलेलं तप असेल किंवा इतर कर्म असतील, ही सगळी असत या नावाखाली जातात। याचं कारण जे काही वर सांगितलेल्या श्लोकामधून तिथं जर ब्रह्मनामाचा उपयोग केला नाही आणि ते न करण्याचं कारण कोण, तर श्रद्धा नाही, तर त्याला या इहलोकातलं किंवा परलोकातलं काही फळ मिळत नाही। ना सांडोनी हे सोये मोडोनी श्रद्धेची बाहे दुराग्रहाची त्राये वाढवोनिया। आता यात जे कोणी आहेत त्यांच्या ठिकाणी काय आहे, तर हे ब्रह्मनामय यावर श्रद्धा नाही, त्याला सोडून द्यायचं आणि दुसराच मार्ग स्वीकारायचा। जे सांगितले त्यापेक्षा आपल्याला काहीतरी कळतं असा स्वतःच्या ठिकाणी अहंकार घेऊन जे करायलाच पाहिजे त्यावर श्रद्धा न ठेवता जर काही त्यांनी काही केलं असेल तर त्याच्या त्या दुराग्रहाचा विषय हा। वास्तविक पाहता त्यांनी दुराग्रह करून काय केलं, तर हा जो चालू मार्ग आहे, जो मोक्ष मार्ग आहे, तो मोक्ष मार्ग सोडून दिला आहे। मग अश्वमेध कोडी कीजे रत्ने भरोनी पृथ्वी दीजे एकांगुष्टी ही तपिजे तपसाहस्त्री। आता त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे यज्ञ आहेत। त्याच मोठा यज्ञ म्हणून अश्वमेध यज्ञ ठरवला जातो। हाही यज्ञ त्याच्या हातून होत असेल ब्रह्मनामाशिवाय, तर दुसरं काय आहे, पृथ्वीदान देणं। आणि नुसती नाही, रत्ने भरोनी पृथ्वी, म्हणजे बाकीचे दानधर्म करणारे आहेतच आहेत, पण असं एकदम संपूर्ण पृथ्वीचं दान दिलं रत्नासह, हे मोठं आहे। तोही तो करतो, पण तिथंसुद्धा त्याच्याजवळ श्रद्धा नाही, ब्रह्मनामाचा उपयोग नाही। आणि तपाला तर काही विचारू नका, अनेक प्रकारे तपाचे। त्यातलं जे एखादं तप आहे त्यात अगदी एका अंगठ्यावर उभा राहिला आहे, काही असो। आणखीन कोणत्या प्रकारचं त्याहूनही अवघड असेल कदाचित, पण इतकं जरी तपश्चर्या करत असेल आणि तिथं जर ब्रह्मनामाची जर त्याच्या ठिकाणी ज्या किंचितसुद्धा जाणीव नसेल, मग तो करतो काय, कशासाठी करत असेल ते करत असेल, त्याने कोणत्या तरी आराध्य दैवताला पुढं धरलं असेल,
पण श्रद्धा नाही ना. सात्विक श्रद्धा जसं वेदाला मानते, वेद मंत्राला मानते, भगवंताने दिलेल्या असलेल्या आज्ञेला मानते, हे त्याच्याकडं काही नाही. जळाशयाचे नावे समुद्र की जती नवे, परी किंबहुना आघवे व्रथाची ते. आता वर जे काही दाखवून दिलं त्यात एक तप नाही, सहस्त्र अशी किती तप केली. आता तर पुन्हा सांगतात की जलाशय बांधणं, धर्मशाळा बांधणं, मंदिरं बांधणं झालं. आणखीन काय आहे की पाणपोया निर्माण करणं, विहिरी निर्माण करणं, त्याला बारव किंवा पोखरणी, हे सगळं काय आहे की दानधर्मातलाच एक विषय. पण ह्यानी आता केवळ काय आहे, असे जलाशयच नाही तर समुद्र बांधला असं धरा. आता हे तर केवढा मोठा जलाशय आहे, नवीन समुद्र निर्माण केला, हे आहेत ते तर नाहीच. असं जरी असेल तरी वरचं आहे तेच त्याला पुन्हा लागू. ह्यांनी त्यात श्रद्धा नाही, नामस्मरण नाही. मग हे सगळं करून व्रथा झालेलं आहे. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले, का खेव दिधले सावलिये. आता दुसरी गोष्ट अशी की पाऊस पडला, खूप पाऊस पडला, काय सांगायचे ते मिलीमीटर त्यातले सगळे घेतले, पण खडकावर पडला. पर्वत असतो, एखादा पर्वत असा असतो की गवतसुद्धा त्याच्यावर उगवत नाही, इतकं कातळ असतं तो. त्याच्यावर पडून काय करायचं, ओघळून ओघळून जरी गेला तरी ते वाया गेलेलंच पाणी. दुसरी गोष्ट काय आहे की सगळं असेल तिथला विस्तव विजला आणि केवळ त्या ठिकाणी काय आहे की राख राहिलेली आहे. आणि असल्या राखेत बसला हवन करत. मग जे काही यज्ञाचे हवन आहे ती सगळी साहित्य घेतली आणि ते करू लागला. या सगळ्यामध्ये अनेक त्याहून एक गोष्ट अशी सांगितली की आपल्या सावलीला भेट देऊ लागला. हे सगळं प्रथाच आहे. ना तरी चढकणा गगन हाणिजे अर्जुना, ना तरी चढकणा गगना हाणिजे अर्जुना, तैसा समारंभो सोना गेला चितो. आता दुसरी गोष्ट आहे, एरवी काय असतं की माणसं आपलं गंमत म्हणून असे करतात की एखादी तलवार घ्यायची, एखादी असं काय आहे की लवचिक असणारी काठी घ्यायची आणि उगाच असं इकडं मारल्यासारखं करायचं. वायूतनं फिरत असल्यामुळे त्याला आवाज येतो थोडाफार. पण हे सगळं करत असताना त्याला कोणीतरी विचारलं की एवढं जोरजोराने काय करतो, म्हणलं आकाशाला मारतो. आता त्या सगळ्या फिरवण्यानं आकाशाच्या ठिकाणी काय, आकाशाच्या ठिकाणी कधीच अंशी भाव नाही. आपण काहीतरी उपाधी निर्माण करतो आणि त्यात ह्यातलं आकाश आणि त्यातलं आकाश म्हणतो. वास्तविक पाहता तिथं काही नाही. हे सगळं कसं फुकट जातं. आत्तापर्यंत जेवढी उदाहरणं आपल्या पुढे घेतली ती सगळी अशी वाया जाणारी, फुकट जाणारीच आहेत. घाणा गाळीले गुंडे, तेत तेल ना पेंढी जोडे, तैसे दरिद्रते वडे ठेलेची अंगी. आता त्याहीपेक्षा दुसरं असं दाखवून दिलं की हा जो काही आहे की जसा घाणा असतो आणि मग त्याच्यात जे काही तेल निघणारे तेलबिया असतात, त्याच्यात करडई आहे, सूर्यफूल आहे, जरा शेंगादाणे आहेत, असं तत्सम. यांनी घाणा गाळला म्हणजे तेल निघतं, पेंडही निघते. ह्यांनी मात्र ते काय केलं की जे काही घाण्यात टाकायचे ते घाण्यात टाकले दगड आणि मग बसला घाणा फिरवीत. आता यापासून काय व्हायचं, दगडातनं तेल नाही आणि दुसरी गोष्ट काय, पेंड तर नाहीच नाही. मग दोन्ही गोष्टी तिथं नाहीत. आणि मग काय केलं की हे तयार करायचं आणि विकायचं आणि मग ह्याच्यावर पैसे मिळवायचे. आता हे विकायला तेलच निघत नाही तर हा विकायचा कसा, नाही तो उद्योग केला.
आणि काहीच न केल्यामुळं, कोणतंच काम नसल्यामुळं कोणती जमा नाही, मग न दरिद्र येईल नाही तर काय होईल. मनुष्याने काही हातपाय हलवले तर त्याचं घर चालतं, त्याचं सगळं होतं. काहीच नाही करणाराला सगळं काय आहे, काहीच नाही झालं तर दारिद्र्यच असतं. तसं हा कुठलं तरी काहीतरी निष्कारण, काही त्याला कारणही नाही, असेल कारण ह्याचं हे तेल काढायचं, पण जे काही ज्यात आहे ते कुठं काय असं कार्य करत असल्यामुळं त्या कार्यापासून काही नाही त्याला मिळत. गाठी बांधली खापरी येथे अथवा पैलतिरी न सरोनी जैसी मारी उपवासी गा. आता त्याच्या पुढचं आलं काय आहे की कोणी एक व्यक्ती, मग माणसं काय करतात किंवा निघाले कुठं गावाला. आता आपण काय आहे की कितीतरी सोयी झाल्यात आपल्याला, त्यामुळं आता इतकं जग जवळ आलं की आपण मुंबईला जाऊनसुद्धा येऊ शकतो. इकडं कुठं अजून खाली दक्षिणेकडं हैदराबाद असो, बेंगलोर असो, सकाळी जाऊन मनुष्य संध्याकाळी घरी येतं. इतकं सगळं काय आहे सोयी झाल्यात. पूर्वी कुठं काय होतं, चालण्याशिवाय काही नाही. आणि मग दूरवर प्रवास असेल तर मुक्काम करावा लागायचा. आता आपल्यापासून 75 किलोमीटर पंढरपूर आहे. मग पंढरपूरला जायचं असलं तर चालत असणारा मनुष्य दिवसाकाठी 25 ते 30 किलोमीटर चालतो. म्हणजे त्याला कमीत कमी 2 मुक्काम किंवा 3 मुक्काम करावेच लागतील मध्ये. मग ह्या 3 मुक्काम पुरेपर्यंत, तिथपर्यंत जाईपर्यंत त्याला नको का, म्हणून त्याने आपली जशी दशमी बांधून घ्यावी आणि ते जावं. पण हा असा शहाणा की त्याने खापरं बांधली, त्याचं चांगलं दशमी घेतो तसे बांधलं गाठोडं आणि मग निघाला. दुसरा एक होता, त्याने आपलं काय आहे दशमी घेतली निघाला. मग हा तू काय घेतलं, म्हणलं मी दशम्या घेतल्यात. ते म्हणलं आपण नसतो तसलं घेत, आपण घेतलीत खापरं. ते म्हणलं असं कर, तू तरी पुढं जा, नाही तर मला तरी पुढं जाऊ दे. जा तू पुढं जा. आता ह्याचा उद्देश असा की हा वेडा आहे, ह्याला आता काय करतो मध्ये बघता येईल त्याची त्याला. हा निघून गेला. हा एकटा चालत असताना जिथं भूक लागली तिथं काय करेल आता, कारण खापरं काय खाण्याची गोष्ट आहे का. त्याचे दशमे खाल्ल्या, त्याने समजा काही नेलं असेल थोडं, त्याचे किलोभर जरी वजन झालं असेल, 1.5 किलो वजन झालं असेल, तर एकदा जेवल्यावर थोडं कमी तरी होईल. याचं कसं कमी व्हायचं. म्हणजे निष्कारण हा जो काही करत आहे त्याच्यामध्ये काही नाही. मग इथं थांबला काय आणि पहिलं तिरी, म्हणजे आणखीन कुठंतरी दूर दूर गेला काय. उपाशी मेल्याशिवाय दुसरं काही त्याच्याकडं नाही. तैसे कर्म जाते तेणे नाही अहिकेचे भोगणे, तेथ परतृ ते कवणे आक्षेपावा. किंवा परतृ तो कोणे अपेक्षावा. आता त्याच्यामध्ये असं पाहिलं गेलं की आत्तापर्यंत 2च ओव्या दान ह्याच्यामध्ये यज्ञ दान तप ह्याच्यामध्ये सांगितल्या, आणि नंतरच्या ह्या ज्या काही ओव्या त्या कर्माबद्दल सांगितल्या. म्हणजे कर्म करणं हे काहीही त्याच्यापासून फळ मिळत नाही असं कर्म जर हा करू लागला तर मग इथं काय, जसं माऊली सांगतात का नाही, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. त्यामुळं तो इथंच धड नाही, त्याला काय आहे, जसं माणसाजवळ काही नाही, कुठून तरी उसने घेऊन आला 1 रुपया आणि लॉटरी लावली. आता इथंच काही नाही ती नाही, आणि मग ते रुपया होता जवळचा तोही गेला, तिकडेही काही मिळालं नाही. म्हणजे जे गोष्ट आपल्याला काय आहे की तिचा बिगर भरवशाची असंभाव्य, तिथं काहीतरी करून काय उपयोग आहे. तिथं का भरवसा ठेवून कसं चालेल. असा जो काही आहे त्याला कर्म करत असताना असलं काहीतरी केल्यानंतर इथं तरी कुठं सुख आहे, इथंही काही सुख नाही. मग ऐहिक भोग नाही, धड नाही, आणि परत रात ह्याच्या हातून काही झालंच नाही तर काय करायचं. रामायणामध्ये एक कथा आहे की एकाने काय केलं, तप केलं चांगलं, यज्ञ केलं ते चांगले, पण दान दिलं नाही कोणाला. त्यामुळं त्यात एक अशी कथा आहे की राम आणि लक्ष्मण फिरत असताना सीतेच्या शोधात एका सरोवरात वरून विमान उतरलेलं दिसलं.
मध्ये बेट होतं. मग लक्ष्मण म्हणले हे काय आहे? ते म्हणले रामाने सांगितलं इथं एक विमानात तो एक आलाय पुरुष, स्वर्गलोकात राहतो, त्याला तिथं खायला काही नाही, तिथं मिळणार नाही, कारण त्यांनी दान दिलं नाही. इथं त्याचंच प्रेत आहे, त्यातलं खातो मग वर जातो. म्हणजे केवळ दान न दिल्यामुळं स्वर्गातसुद्धा त्याला त्याच्याबद्दलचं कुठल्या प्रकारचं पुण्यपदरी नाही, ते नाही. सगळ्यालाच अमृत मिळतं असं नाही, ज्याच्याजवळ जे पुण्य आहे त्यालाच मिळतं. त्यामुळं काय आहे की कुठलंच कर्म धड झालं नाही तर या सगळ्या गोष्टी त्याला मिळणार नाहीत. म्हणोनी ब्रह्मनाम श्रद्धा सांडोनी की जे जो धांदा, हे असो शिणू नुसधा दृष्टा दृष्टी तो. एकंदरीत असं सगळं करत असताना जर त्याच्या हातून या दिलेल्या ब्रह्मनामाचा उपयोग केला नाही, आपल्याला आता काय आहे, या अगोदर झालेला विषय ओम तत् आणि सत हे 3 अक्षर आपल्याला दिलेले, याचा उपयोग करून कर्म सुरुवात करावी असं आपल्याला काय आहे भगवंतानी याच्यातून आज्ञा दिलेली आहे. आता ते सोडून दिलं, त्यावर श्रद्धा ठेवली नाही आणि मग किती जरी असं काय उद्योग करत राहिला तर नुसता शीण येईल, त्याला कष्ट पडतील, फळ काय मिळणार नाही. ऐसे कलुष करी केसरी त्रिताप तिमिर तमारी श्रीवर वर नरहरी बोलिले तेने. आता उदाहरणं काय दिली भगवंताचं. आता उपसंहार आला आहे. उपसंहारामध्ये भगवंताबद्दलचं काय आहे महत्त्व सांगत असताना, जसा एखादा पाप असतं आणि ते अधिक असतं, पण त्याला उदाहरण कसं दिलं, हत्तीसारखं पाप आहे. मग त्याला नष्ट करणारा जसा सिंह आहे, सिंह हत्तीवर चाल करतो, तसं हे सगळं पापयुक्त असणारा त्या पापरूपी हत्तीचं हनन करणारा. दुसरी गोष्ट, आपण सगळे त्रिविध तापानं गुंतलेलो आहोत. मग त्या त्रिविध तापाचा रूपी अंधाराचा नाश करणारा सूर्य, हे सगळं जर कोण असेल ते भगवंत आहेत. म्हणून मग त्यांना काय केलं, या वीररूपी अर्जुनाचा वर देणार आहे ते, त्यांनी हे सगळं आत्तापर्यंतचं बोलणं सांगितलं आहे. जेणे निजानंदा बहुवसा माझी अर्जुन तो सहसा हरपला चंद्रू जैसा चांदणेनी. आता ज्याप्रमाणे एखादी गोष्ट अशी की सुखद गोष्ट काय असते, आता सर्वसामान्यतः कोणी आपली स्तुती केली, आपली स्वतःची स्तुती करणारा दुसरा कोणतरी आहे तरी आपल्याला आनंद होतो, आपल्या मनासारखं काही झालं तरी आपल्याला आनंद होतो. हे सगळे आनंदाचे प्रकार वेगवेगळे आहेत. पण जिथं श्रीगुरुरूपी मुखातून वचनं ऐकायला मिळतात, ती वचनं म्हणजे अमृतासारखी श्रेष्ठ. आता आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता तेने नोहे जन्म. आता पुन्हा जन्मप्राप्ती नाही, इतकी उत्तीर्ण होईल अशा तऱ्हेचं. आता इथं तर श्रीगुरू आहेत आणि प्रत्यक्ष भगवंत आहेत, त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये बोलण्यामध्ये बोधच आहे. त्या बोधाच्या निजानंदामध्ये अर्जुन अगदी डुंबून गेलेला आहे. मग त्याला उदाहरण दिलं की ह्याचं जे पडलेलं चांदणं आहे, टिपूर चांदणं आहे पौर्णिमेचं, त्या सगळ्या चांदण्यातच चंद्र जसा बुडून जावा तसं या आनंदामध्ये अर्जुन बुडून गेलेला आहे. अहो संग्रामो हा वाणिया मापे नाराचाचिया आणिया सुनी मांस घे मवणिया जीवितेसी. आता हे सगळं चाललं आहे, ती गीता नेमकी कुठं चालली तर रणांगणावर. त्या रणांगणावर काय असतं तर सगळीकडं युद्ध असणाऱ्या ह्याचे हत्यारांचेच आवाज असतात. शिवाय बाणाची टोकं प्रत्येकाच्या शरीरात घुसतात. कोणाच्या तरी काय आहे मांसाचे सगळे असे लचके तुटून खाली आहेत आणि ते लोंबकळतेच, हे सगळं दिसत असतं. कुणी अगदी प्राण सोडायच्या घाईला आलेलं आहे, तडफड चाललेली, हे सगळं आहे
त्यात हे अध्यात्माचं श्रवण चाललं आहे. म्हणजे प्रसंग कसा आणि कोणत्या प्रसंगात चाललं आहे. आता हे आपल्यापुढं झालं. आपल्याला असंच आहे की तुम्ही आम्ही जे काही आहोत ते एक काय आहे, युद्धातच आहे, लढाईच आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आपण सगळे जे आहे ते युद्ध प्रसंगात. कोणतं युद्ध प्रसंग आहे? हे दररोजचंच आहे. जो काही असलेला जन आणि मन, आम्हाला जन कधी चांगलं म्हणत नाही आणि मन कधी चांगला विचार होऊ देत नाही. हे युद्धच आहे. ह्या युद्धात जसं अध्यात्म ऐकावं लागतं तरच शांतता येते. मनाची स्थिरता झाली तर तुम्हाला जे काही समोर असेल ते मनुष्य असं चंचल झाला आणि सारखी बुबुळं फिरवायला लागला तर पुढं काय येते त्याला नीट दिसायचं नाही. तसं सारखं जर त्याचं मन हालत असेल तर कसं समजेल? त्याच्याकरता जिथं मन स्थिर होतं असं जर कोणतं असेल तर ते अध्यात्म आहे. अध्यात्मविद्या आपल्या जीवनाचा सार्थक करणारी अशी आहे. ऐसिया समयी कर्कशे भोगीजत स्वानंद राज्य जय कैसे आजी भाग्योदय हा नसे आणिके ठाई. एकंदरीत या सगळ्या चाललेल्या एवढ्या मोठ्या रणांगणावर दुर्घट प्रसंगी आणि सगळीकडं अनेक प्रकारचे काय आहे किंचाळ्या ओरडणं ऐकत असूनसुद्धा जो ह्या स्वानंद राज्याचा भोग घेतो असा जो अर्जुन आहे त्याचं जे भाग्य आहे असं भाग्य कुठं दिसायचं नाही. असं भाग्य फक्त अर्जुनाच्याच वाट्याला आलं. संजयो म्हणे कौरव राया गुणारिझोये रिपोचिया आणि गुरुही हा अमुचिया सुखाचा येथ. एकंदरीत हे धृतराष्ट्रा या ठिकाणी अगदी ज्याच्या बोलण्यापासून शत्रूसुद्धा शांत होतो, शत्रूसुद्धा ते गोड लागतं असं जे असणार आहे आणि तो श्रीगुरूसारखा आम्हाला प्राप्त झाला आहे. त्याची जी काही वाणी ती वाणी सामान्य नाही. त्यातून बाहेर पडत असलेले नुसते वाक्य नाहीत, नुसते शब्द नाहीत, नुसते अक्षरं नाहीत, तर अमृत आहे. आणि ते सुद्धा जर काही असेल तर अमृत मोक्षालासुद्धा अमृत म्हटलं जातं. त्यामुळे हे मोक्षरूपी अमृतच आम्हाला प्राप्त करायला मिळतं. हा न पुसता हे गोठी तरी देवो का सोडिती गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी. तेव्हा आता एक विचार असा आला की अर्जुनानं जर एखादी शंका काढली नसती, संशय घेतले नसते, प्रश्न विचारला नसता तर पुढचं बोलणं कसं निघालं असतं. त्याच्यामुळं असं आहे की जे काही प्रश्न विचारला जातो ते प्रश्न म्हणजे पुढं होत असलेल्याचं बीजच आहे. ते प्रश्न एक प्रकारचा बीज आहे की त्यापासून निर्माण होणारं पीक हे कसं आहे तर अत्यंत आहे. आपल्यात जसं चांगलं बियाणं असलं म्हणजे चांगलं पीक येतं, तसं चांगल्या प्रकारचं जर काही प्रश्न असेल ह्या जीवनाला योग्य रस्ता दाखवणारा आणि सुसूत्राला धरून असणारा तर त्यापासूनचं बोलणं सगळ्याच जगाला चांगलं आहे, एकट्या अर्जुनाला नाही. वास्तविक भगवंताच्या अंतःकरणाचाच हा विषय आहे की निमित्त अर्जुनाचं आहे आणि सगळ्या जगतासाठी हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा त्यांनी जे काही त्या ठिकाणी प्रश्न विचारला की जे काही तू शास्त्राचंच महत्त्व सांगितलं, मग सगळ्याला काय शास्त्र येईल का? सगळे शास्त्र वाचतील का? सगळ्याला शास्त्र श्रवण करता येईल का? समजेल का? ऐकून ऐकून घेतलं तरी त्याप्रमाणे वागतील का? मग नुसती श्रद्धा असली का नाही चालणार का? याहून हे सगळा अध्याय सुरू झाला. या अध्यायात श्रद्धेपासून सुरुवात झाली. श्रद्धा कशी असते हे सांगत सांगत त्या श्रद्धेनं होत असलेले यज्ञ दान तप याच्यात कसे बदल होतात हे सगळं बघत बघत आत्तापर्यंत आपण आलो. म्हणून अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नानं 17वा अध्याय निर्माण झाला. 17व्या अध्यायाची श्रद्धा पाहिजेच, पण श्रद्धा नुसती श्रद्धा नाही. उगी आपली काहीतरी श्रद्धा ठेवली म्हणजे काय करा,
आता तुम्ही आम्ही कसली श्रद्धा ठेवली, उगं एखादा दगड समोर मांडला आणि तुला देव म्हणतो आम्ही, तुझ्यावर आमची श्रद्धा आहे म्हटलं तर काय करा. वास्तविक काय आहे की मंदिरातली मूर्तीसुद्धा आम्हाला भाव दाखवण्याकरताच आहे. संताशिवाय संशय कोण निरसन करेल. मूर्ती फक्त भावना निर्माण करते, भावनेतच संत भेटतात. म्हणून मग संतच सगळं काही बाजूला करतात आपल्या मनातलं. जेवढं काही संशयाची गाठी छेदणं म्हणजे हे संशय फक्त संत काढू शकतात, सद्गुरू काढू शकतात. मग संदेहाच्या फिटल्या गाठी, ह्या सगळ्या संदेहाच्या सुटली गाठी, ही गाठी सुटल्याशिवाय काही पुढचा मार्ग नाही. तो आता ह्या सगळ्या प्रश्नापासून निर्माण झालेल्या उत्तरातून आपल्याला ऐकायला मिळाला. होतो अज्ञानाचा अंधारी, ओसंतीत जन्मवाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणले. आता हे जे काही आहे यात ओवी महत्त्वाचीच आहे, पण ही संजयाच्या मुखातली. संजयाने सांगितलं की मी सुद्धा काय होतो तर अज्ञानरूपी अंधारातच होतो. हे सगळं जरी असलं वास्तविक, हे सगळं संजयसुद्धा अत्यंत विद्वान आहे. व्यासांच्या संगतीत त्याचा अभ्यास झालेला आहे. तो विद्वान आहे. हे सगळं असूनसुद्धा परमार्थ एक असाच आहे की तुम्ही किती जरी ऐकलं असलं तर पुन्हा श्रवणच करावं लागतं, पुन्हा पुन्हा ऐकावंच लागतं ते. आणि त्यामुळं हे सगळं जे काही माझं होतं, मनुष्य कसा असतो, एक तर अज्ञान आहे, अज्ञान अंधार आहे. दुसरी गोष्ट, अंधारात मनुष्य काय करतो तर झोप घेतो आणि झोपेत स्वप्न पडलं काय झालं तर बडबडतो. तसं हे संसाररूपी यामध्ये आम्ही बडबडत होतो आणि त्याच्यात हे जन्ममरणाचं सगळं सतत फिरत असल्यामुळं आता मात्र तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणले. आता अंधार गेला, प्रकाश आला. पण तो कोणता प्रकाश आहे? आत्मप्रकाश. आत्मप्रकाशाच्या मंदिरात स्थानामध्ये आपलं येणं झालेलं आहे. हे प्रत्यक्ष काय आहे, संजयानं आपला अनुभव सांगितला. एवढा आम्हा तुम्हा थोरू, केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. आता एकंदरीत हे सगळं जर काही असेल तर एवढं सगळं आपल्यावर प्राप्त झालेलं आहे. आणि हे प्राप्त करून देणारे जर कोण असतील तर हे जे काही आहेत धृतराष्ट्रच. आणि त्या धृतराष्ट्राने काय केलं की त्याला उच्चार सांगण्यासाठी व्यासाने तिथं आणून बसवलं. तेव्हा हे सगळा आपल्यावर झालेला उपकारच आहे. तेवीची संजयो म्हणे चित्ती, हा अतिशयो या नृपती, खुपेल म्हणून किती बोलत असो. आता ह्या सगळ्यानंतर संजयाच्या ठिकाणी किती झालं तरी हा जो काही असणारा धृतराष्ट्र आहे हा कसा आहे, किती त्याला सांगा, त्याच्या ठिकाणी केवढ्या स्तुतिपाठ केला किंवा ह्या गोष्टी सांगितल्या तरी त्याच्या ठिकाणी यातली किती समजेल असं त्याच्या ठिकाणी वाटत चाललं. म्हणून खुपेल म्हणून किती बोलत असो. आता याच्या ठिकाणी आत्ता नाही समजलं तर कधीतरी उपयोग होईल असं संजयाला सुद्धा वाटतं. म्हणून मग ते जसं एखादं बियाणं कोरड्या ह्याच्यातच टाकलं तर कधीतरी ओल झाल्यावर उगवतंच, तसं होईल. ऐसी हे बोली सांडिली, मग एरीची गोठी आदरिली, जे पार्थे कापुसली श्रीकृष्णा ते. तेव्हा आता जे असेल ते असेल, यांना सांगण्यापेक्षा संजयानं आपलं काय आहे लक्ष इकडं वळवलेलं आहे. आणि मग मात्र काय, आता काय विषय होतो आहे त्यांच्या बोलण्याचा त्याकडं लक्ष ठेवलं. याचे जैसे का करणे, तैसे मीही करीन बोलणे, ऐकिजो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आता दोन्ही प्रकार झाले. एक तर अर्जुनाचं आणि भगवंताचं जे होईल बोलणं ते मी धृतराष्ट्राला सांगेन, आणि त्यांचं जे बोलणं होईल ते माझे निवृत्तीनाथ आणि मी आमच्या दोघांमध्ये संवाद होईल असं माऊलीने सुद्धा इथं स्पष्ट केलं.
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धादिनिरूपणयोगो नाम सप्तदशोऽध्यायः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।